मुलुंडमधील गुजरात्यांच्या मुजोरीचा मुद्दा राजकारणात चांगलाच तापलेला आहे। मुंबई महाराष्ट्रात असे प्रकार खपवून घेणार नाही असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिला। तर ही परिस्थिती उद्भवण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जबाबदार असल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे। मराठी माणसाला मुंबईत घर मिळालंच पाहिजे अशी भूमिका शिंदे गटानं यावेळी मांडलेली आहे। तर तृप्ती देवरुखकर यांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी जात शर्मिला ठाकरेंची भेट घेतली आहे। आणि तुम्ही मोठे छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही मावळे, आम्ही हे ते, अरे खड्ड्यात घाला तुमचा मावळे। पण जर तुम्ही हे अशा लोकांना अलाव करत असाल मुंबईमध्ये, अशा लोकांना पोहोचत असाल, माझी चुकी झाली, आता होणार नाही। मुंबईतील गुजरात्यांच्या मुजोरीचे तीव्र पडसाद। महाराष्ट्रात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, गालावर वळ उठतील राज ठाकरे। मुंबईत मराठी माणसाचा पगडा नष्ट व्हावा म्हणून शिवसेनेत फूट, मुख्यमंत्रीच जबाबदार संजय राऊत। भाजपा आणि काँग्रेस गुजरात्यांना खतपाणी घालतंय, संदीप देशपांडे। पीडित तृप्ती देवरुखकर यांनी घेतली शर्मिला ठाकरेंची भेट। दिस इज हॉरिबल। हे फ्युचर आहे मराठी माणसाचं महाराष्ट्रात। आणि अजूनही स्वतःला काय मनसैनिक आणि शिवसैनिक म्हणत असाल ना कोणी, नका म्हणू, काही अर्थ नाही तुमच्या काहीच म्हणण्याला। मुलुंडमध्ये मराठी महिलेला कार्यालयासाठी गुजरात्यांनी जागा नाकारल्याचा मुद्दा आता चांगलाच तापलाय। महाराष्ट्रीयन लोकांना बिल्डिंगमध्ये परवानगी नसल्याचं सांगत दोन गुजराती पितापुत्रांनी तृप्ती देवरुखकर यांच्याशी असभ्य वर्तणूक केली होती। मनसेनं इंगा दाखवल्यानंतर त्यांनी माफी मागितली असली तरी मुद्दा आता राजकीय झालाय। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे। असं काही घडलं तर गालावर वळ राज ठाकरे। हे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत। मुंबईत महाराष्ट्रात जर पुन्हा हे असं काही घडलं तर गालावर वळ उठतील हे निश्चित। आणि सरकारने पण जरा आपला धाक दाखवला पाहिजे। काल मुलुंडमध्ये माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जाऊन जी समज दिली त्याचं मनापासून अभिनंदन। तुमचं कायम लक्ष असतंच आणि मराठी माणसावर कुठेही अन्याय झाला तर त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच आठवते। हे असंच सुरू राहिलं पाहिजे। अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे। या घटनेतील महिला तृप्ती देवरुखकर यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन शर्मिला ठाकरेंचीही भेट घेतली। असे प्रकार घडले तर यापुढे त्याला वाचा फुटेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तर काँग्रेस आणि भाजपा हे पक्ष गुजरात्यांना खतपाणी घालत असल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केलाय। त्या इमारतीतले लोक तयारच होते। इनफॅक्ट मी ज्यांची जागा बघायला गेले होते ते सुद्धा तयारच होते कायम द्यायला। आणि हा सगळा प्रकार त्यांच्या सेक्रेटरीने केला, त्या इमारतीच्या सेक्रेटरीने केला। आणि त्यानंतर मी त्या ओनरला जेव्हा कॉन्टॅक्ट केला आणि सांगितलं की असं असा प्रकार आमच्या सोबत घडलाय घरी आल्यानंतर, तेव्हा तिला सुद्धा राग आला आणि ती म्हणाली की आम्ही बिल्डिंगच्या कमिटीकडे बोलतो, असा कोणता रूल कोणी लावू शकत नाही। आणि आता त्यांनी सेक्रेटरी पदावरून त्यांना काढून टाकलं। त्यांना गाळाला ती वळ वळतीलच। त्यांच्या आम्हाला ज्या पद्धतीने आम्हाला मनसेच्या पद्धतीने सांगायचं त्यांना सांगितलेलं त्यांच्या मुलाला वगैरे, तसंच जो आम्हाला महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला जो विरोध करेल त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या पद्धतीने विरोध करेल। असे 20% लोकच आहेत, 80% सगळे समाज असे नाही। जाती आणि धर्मामध्ये तेढ निर्माण करेल अशी 20% लोक आहेत, परंतु सर्वच गुजराती तसे नाही आहेत असं या बाबतीत माझं आमचे पण मित्र आहेत, आमचेही मतदार आहेत गुजराती, पण असे काही 20% लोक आहेत, त्यामुळे सगळं अशा गोष्टी होत आहेत। नाही बघा, परवडेल नाही परवडेल मला वाटतं तो इलेक्शनमधला विषय आहे। पण जेव्हा मराठीचा विषय येतो ना तेव्हा सन्माननीय राजसाहेब मतांचा विचार नाही करत। मराठीच्या विषयात कुठेही तडजोड नाही। राजसाहेब पुण्याला आहेत, मला वाटतं आज उद्यामध्ये ते मुंबईला परततील। आल्यावर मी निश्चितपणे त्यांची भेट घेणार आहे आणि त्यांच्याशी चर्चा तर करीन। काही जी लोकांनी आत्तापर्यंत आमच्याकडे जे म्हणणं मांडलेलं आहे ते त्यांच्यापुढे मांडीन। दुसरीकडे या प्रकरणावरून ठाकरे गटानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष केलंय। मराठी माणसाला कमकुवत करण्यासाठीच शिवसेनेत बंड घडवण्यात आल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय। या वाढलेल्या मुजोरीला मुख्यमंत्री जबाबदार असल्याची टीका त्यांनी केली आहे।
तर मुंबईत मराठी माणसाला घर मिळायलाच हवं, मुंबई त्यांच्या हक्काची असल्याचं शिंदे गटाचे नेते सांगतायत. एकनाथ शिंदे ह्याला जबाबदार आहेत आणि भारतीय जनता पक्ष. शिवसेना त्यासाठीच फोडण्यात आली. मराठी माणसाचा आवाज कमजोर व्हावा, मराठी माणसाच्या अस्मितेसंदर्भात लढण्याची ताकद कमजोर व्हावी, मराठी माणसाच्या स्वाभिमानाला धक्का बसावा, मुंबईवर मराठी माणसाचा पगडा नष्ट व्हावा, या एका कारणासाठी एकनाथ शिंदे यांना हाताशी पकडून महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला. शिवसेना फोडली. जिनको घर नाकारा गया है उसका हम निषेध करते हैं. ये बात ठीक नहीं है. महाराष्ट्र अगर सभी का है तो हर एक को उसका अधिकार दिए. कोई सोसाइटी में मराठी है इसके घर न देना ये उचित नहीं है. उसके ऊपर शायद अभी अखबार भी लॉन्च हुआ है और उसने माफी भी मांगी, लेकिन इसके लिए सिर्फ किसी एक को जवाबदार पकड़ना ये उचित नहीं. या वादात भाजपाच्या नाराज नेत्या पंकजा मुंडेंनी ही उडी घेतली आहे. मुंबईत आपल्यालाही घर मिळालं नसल्याचं त्यांनी सांगितलंय. तर पंकजा मुंडेंनी त्या सोसायटीत नाव सांगावं, त्यांना समज देऊ असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलंय. एक मुलगी जेव्हा एक रडून सांगत होती की इथे मराठी माणसाला घर देत नाहीत किंवा मराठी माणूस इथे अलाउड नाही, हे म्हणत असताना तिच्यावर जो प्रकार झाला तो प्रकार मला अस्वस्थ करणार आहे. कारण जेव्हा माझं सरकारी घर सोडून मला घर घ्यायचं होतं तर हा अनुभव मलाही बऱ्याच ठिकाणी आला की मराठी लोकांना आम्ही इथे घर देत नाही. मला असं वाटतं पंकजाताई खूप उशिरा बोलल्या ह्याबद्दल. जर त्याच वेळेला बोलल्या असत्या तर ज्यांनी घर नाकारलं आहे पंकजाताईंना त्यांना धडा शिकवायचं काम महाराष्ट्र सैनिकांनी नक्की केलं असतं आणि कसे देत नाहीत घर बघितलं असतं. मला असं वाटतं आजही त्यांनी त्या सोसायटीचं नाव सांगावं, महाराष्ट्र सैनिक त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणी वेगळीच बाजू मांडली आहे. कटू पण सत्य. जितेंद्र आव्हाड. मारवाडी, जैन, गुजराती हाऊसिंग सोसायटीमध्ये मराठी लोकांना खालच्या दर्जाचं मांस खाणारे म्हणून घरं मिळत नाहीत. मुंबईत हे सगळ्यांना माहीतच आहे. मुलुंडमधील घटनेनंतर गुजराती लोकांना हाकलून लावा अशा कमेंटचा पाऊस न्यूज खाली पडलाय. हेच मराठी लोक जात पाहून शेड्यूल्ड कास्ट लोकांना घरं नाकारतात, धर्म पाहून मुसलमानांना घरं नाकारतात. शेरात सव्वाशेर गुजराती, मारवाडी, जैन हे मराठी लोकांना जेव्हा लाथ घालतो तेव्हा हे किंचाळतात. कटू पण सत्य आहे. माझी चुकी झाली, आता होणार नाही. एकूणच या घटनेनंतर निरनिराळ्या प्रतिक्रिया ऐकू येऊ लागल्यात. मराठी विरुद्ध गुजराती असा अस्मितेचा लढा या निमित्तानं येत्या काळात आणखी जोर धरेल का असा प्रश्न आता निर्माण होतोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला या निमित्तानं एक नवा मुद्दा आणि बळ मिळालेलं दिसतंय. मराठी पाट्यांच्या निर्णयानंतर समोर आलेल्या या प्रकरणानं मनसेला नवी उभारी मिळण्याची शक्यता आहे. तर येत्या मुंबई महापालिका आणि लोकसभेच्या निवडणुकांच्या राजकारणात हा मुद्दा प्रचाराचा ठरण्याचीही शक्यता तितकीच जास्त आहे. प्रत्यक्षात मुजोरी करणाऱ्यांना चाप बसवणारा निर्णय सरकारतर्फे होईल का, हाच आता प्रश्न समोर आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज स्टेट, महाराष्ट्र.